उद्धव ठाकरेंची आमदारकी धोक्यात? संख्याबळामुळे वाढलं ठाकरेंचं टेन्शन. उगाचच धाडस करू नका, सामंतांनी डिवचलं. राज्यातील विधानसभा, त्यानंतर पालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीची विजयी घोडदौड कायम आहे. मात्र याच यशानंतर आता आगामी विधान परिषद निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलंय आणि त्याला कारण ठरली आहे अपेक्षित संख्याबळ नसल्यानं उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरची टांगती तलवार. मे 2026 मध्ये उद्धव ठाकरेंची विधान परिषदेची टर्म संपतीये. त्यामुळे विधान परिषदेची टर्म संपल्यानंतर ठाकरे पुन्हा निवडून येण्यासाठी ठाकरे सेनेकडे अपेक्षित संख्याबळ नसल्यानं शिंदे सेनेनं ठाकरेंना डिवचलंय. माझ्या माहितीप्रमाणे राज्यसभेची निवडणूक पहिल्यांदा होईल आणि मग नंतर विधान परिषदा ज्या रिक्त होत आहेत त्यांची निवडणूक होईल किंवा राज्यपाल नियुक्त आहेत का मला माहित नाही, ते होईल. परंतु संख्याबळावरच ही निवडणूक असते आणि 237 आमदार हे आमच्याकडे आहेत. समोरच्यांकडे किती आमदार आहेत हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे उगाचच कोण धाडस करणार नाही याची पूर्ण कल्पना एक कार्यकर्ता म्हणून मला आहे. खरं तर मे 2026 मध्ये विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ संपतोय. यामध्ये उद्धव ठाकरेंसह नीलम गोऱ्हेंचाही समावेश आहे. मात्र टर्म संपल्यानंतर पुन्हा आमदार होण्यासाठी ठाकरेंपुढे आव्हान आहे ते अपेक्षित संख्याबळाचं. त्याआधी विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठीचं समीकरण कसं असतं पाहूया. विधान परिषद निवडणुकीत कोटा पद्धती आहे. हा कोटा ठरतो विधानसभेचे एकूण आमदार आणि रिक्त होणाऱ्या जागांवर. राज्यात सध्या 288 आमदार आहेत, तर विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत. मतांचा कोटा ठरवताना रिक्त होणाऱ्या जागांमध्ये 1 न वाढ केली जाते. त्यानंतर 288 ला 10 न भागल्यास 28.8 म्हणजेच विजयासाठी 29 आमदारांची मतं मिळणं गरजेचं आहे. मात्र सध्या विधानसभेमध्ये भाजपचे 132, शिंदे सेनेचे 57, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आणि एनडीए घटक पक्षाचे 5 आमदार आहेत. तर महाविकास आघाडीत ठाकरे सेनेचे 20, काँग्रेसचे 16 तर पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत. मात्र ठाकरे सेनेकडे केवळ 20 आमदारांचंच संख्याबळ आहे. त्यामुळे ठाकरेंना आणखीन 9 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. आधीच विधानसभेला आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची मनधरणी करून ठाकरे आकड्यांची जुळवाजुळव करून विधान परिषदेत पोहोचणार की धाडस न दाखवता या निवडणुकीतून आधीच माघार घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.